मंडळी, आपण रोज प्रपंचात इतके गुंततो की स्वतःला विसरून जातो. पण समर्थ रामदास म्हणतात, संसार करा पण संसारामध्ये अडकू नका. जे दिसते ते खरे नाही आणि जे खरे आहे ते दिसत नाही. दासबोधातील हा संदेश तुमचं जीवन बदलू शकतो. प्रपंच सोडल्याशिवाय परमार्थ होत नाही हा मोठा गैरसमज आहे. समर्थ रामदासांनी याचे अगदी सोपे उत्तर दिले आहे. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 11वा, समास 8वा, उपदेश निरूपण. श्रीराम. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून कर्म आरंभिले, काही एक सांग घडले, जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. कर्म केल्याखेरीज गत्यंतर नाही. कर्म नीट करावे. मध्ये अडचण आल्यास भगवंताची आठवण करावी. तो भगवंत कसा आहे हे विवेकाने ओळखावे. जीवनामध्ये प्रथम कर्माचा प्रसंग येतो. माणसाला कर्म करावेच लागते. कर्म उत्तम रीतीने करावे. कर्मामध्ये काही दोष किंवा कमीपणा शिरला तर ते करण्यास विघ्न निर्माण होते. म्हणून समजा आपण कर्म आरंभले, त्यापैकी थोडेसे उत्तम प्रकारे पार पडले, पण मध्येच काही अडचण आली, तर जेथे जेथे अडचण येईल तेथे तेथे आपण भगवंताचे स्मरण करावे. तो भगवंत आहे तरी कसा हा सूक्ष्म विचार करावा. संध्या करताना प्रथम 24 नावांनी भगवंताचे स्मरण करतात. परंतु त्याला काही फक्त 24च नावे आहेत असे नाही. त्याला 1000 नावे आहेत, अनंत नावे आहेत असे असून तो पुन्हा अनामी आहे, सर्व नामांच्या पलीकडे आहे. असा तो कसा आहे हे विवेकाने आपण आपल्या अंतर्यामी ओळखावे. एक ब्राह्मण नदीवर स्नान संध्या करून आला व घरी देवपूजेला बसला. देवाच्या प्रतिमेची त्याने यथासांग पूजा केली. अनेक देवांच्या प्रतिमा असतात. लोक अगदी प्रेमाने त्यांची पूजा करतात. पण ज्याच्या त्या प्रतिमा आहेत तो परमात्मा कसा आहे हे आपण ओळखले पाहिजे. साहेबाला ओळखल्यावर ज्याप्रमाणे आपण त्याला नमस्कार करतो त्याचप्रमाणे परमात्म्याला ओळखून त्याची भक्ती करावी. नीट विचार करून परमात्मा किंवा परमेश्वर चांगल्या रीतीने ओळखावा, तरच या दृश्याने भरलेल्या ब्रह्मसमुद्राचा पैलतीर गाठता येतो. सर्वांमध्ये अंतर्यामी राहणारा हाच खरा देव. देहामध्ये तोच आहे, जगामध्ये तोच आहे. आपण पूजा करतो प्रतिमेची हे खरे, पण त्यामुळे आपल्या अंतरंगातील अंतरात्मा प्रगट होतो. अवतारी पुरुषांमध्ये तो अंतरात्माच प्रकट होत असतो. अंतरात्म्यापासून ते खाली येतात व पुन्हा अवतार संपवून परत अंतरात्म्यामध्ये जातात. आपण रामकृष्णादी अवतारांच्या प्रतिमांची पूजा करतो. ती पूजा अखेर अंतरात्म्यालाच पावते. आपल्या अंतःकरणामधील अंतरात्मा जागा करणे, प्रकट करणे हेच देवपूजेचे कार्य असते. प्रतिमा केवळ मनास आलंबन किंवा आधार म्हणून उपयोगी पडते. अंतरात्मा हेच अवतारांचे नेहमी राहण्याचे ठिकाण आहे, म्हणून त्यास निजधाम म्हणतात. अवतारी पुरुष स्वस्वरूपाने कायमपणे असतात. ते चिरंजीव असतात, पण जगज्योती हे त्यांचे रूप होय. तिला शुद्ध सत्वगुण किंवा ज्ञानकला असे म्हणतात. अंतरात्मा आणि जगज्योती दोन्ही एकच आहेत. त्या ज्ञानकलेच्या पोटामध्ये कोट्यानुकोटी देव आहेत. या गोष्टी अनुभवाच्या आहेत. स्वतः अनुभव घेऊनच त्या जाणून घ्याव्यात. अंतरात्मा या देहरूपी नगरीत किंवा पुरीत राहतो, म्हणून त्यास पुरुष म्हणतात. त्याचप्रमाणे जगामध्ये राहणारा अंतरात्मा तो जगदीश होय हे ओळखावे. या जगाच्या अंतर्यामी शुद्ध जाणीव वास करते. तीच सर्व शरीरांना हालचाल करण्याची प्रेरणा देते. ही जाणीव म्हणजेच विष्णू किंवा विश्वाचे अंतःकरण होय असे समजावे. जगामध्ये वावरणारी जाणीवच आपल्या अंतःकरणात वास करते, अर्थात अणिकात एकपणाने ती कार्य करते. परंतु केवळ देहबुद्धीने आपण देहाचा अभिमान धरतो आणि वेगळेपणाने जगतो. जगात राहणारा विष्णूच आपल्या अंतःकरणात आहे. हा अंतरात्माच खरा करता व भोगता आहे हे चतुर माणसांनी ओळखून राहावे.
विश्व व्यापणारा हा अंतरात्मा सगळ्या शरीरामध्ये ऐकतो, पाहतो, वास घेतो, चव घेतो, समजून विचार करतो व जाणतो. आपला कोण व आपला नाही कोण हे सुद्धा तोच जाणतो. खरे म्हणजे जगाचे अंतःकरण एकच आहे, पण देहाच्या आसक्तीमुळे ते तसे आपल्या अनुभवास येत नाही. देहाच्या संबंधाने माणूस वेगळेपणाचा अभिमान धरतो. मी देहच आहे या अभिमानाने माणूस वेगळेपणाचे जीवन जगतो. सागराच्या पाण्यावर ज्याप्रमाणे लाटावर लाटा येत राहतात, त्याचप्रमाणे या जाणीवरूप सागरामध्ये देहाच्या अनंत लाटा येतात आणि जातात. प्राण्याचा देह उपजतो, वाढतो, मरतो व मारतो. या अंतरात्म्याच्या सागरात अशी पुष्कळ विश्वे उत्पन्न होतात आणि लय पावतात. या प्रचंड त्रैलोक्याला चालवतो म्हणून त्या अंतरात्म्याला त्रैलोक्य नायक असे म्हणतात. विवेकाने याचा अनुभव घेऊन तर पहा. आता हा अंतरात्मा एवढा अचाट खरा, तरी पण तो मायेच्या कक्षेत येतो. त्याच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्मापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. प्रथम देहामधील स्वरूप ओळखावे, मग जगतामधील स्वरूप जाणावे आणि अखेर निर्मळ निर्विकार परब्रह्म अनुभवावे. आत्तापर्यंत अंतरात्म्याचे इतके वर्णन केले खरे, पण तोही मायेच्या प्रांतामध्ये येतो. म्हणून एक पाऊल पुढे जाऊन महावाक्याचा म्हणजे शुद्ध ब्रह्माचा विचार करणे आवश्यक आहे. आधी आपण देहामधील स्वस्वरूप अनुभवावे, मग विश्वामध्ये व्यापून असणारे ईश्वर स्वरूप अनुभवावे. तो अनुभव मागे टाकल्यावर शुद्ध परब्रह्म अनुभवास येते. शुद्ध निर्विकार परब्रह्माचा साक्षात्कार झाला म्हणजे शाश्वत अशाश्वताची बरोबर निवड होते. त्यानंतर अशाश्वत सगळे नश्वर आहे हा निश्चय काही केल्या हलत नाही. जे नश्वर आहे त्यास उत्पत्ती, स्थिती व संहार हे विकार असतात. निरंजन ब्रह्म त्याहून अगदी निराळे आहे. त्या ठिकाणी ज्ञानाचे पर्यावसन विज्ञानामध्ये होते. पिंड ब्रह्मांडाचे 8 देह आणि स्थलकालांनी मापलेले दृश्य विश्व यांना ओळखून त्यांचा लय केल्यानंतर मग पुढे केवळ निरंजन व विमल ब्रह्म उरते. अतिशय चिंतनाने अनन्य व्हावे, मी नाहीसा करून अनुभव घ्यावा आणि वृत्तीची निवृत्ती करावी. जो साधक अखंड व निरंतर चिंतनाने अंतरात्म्याशी अनन्य होतो त्याचा मीपणा नाहीसा होतो. मीपणा किंवा ज्ञातेपणा किंवा द्रष्टेपणा नसून त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. परंतु अनुभव येणे ही एक वृत्तीच आहे. पुढे ती वृत्ती देखील नाहीशी होऊन वृत्तीशून्य अवस्था येते. हीच सर्वश्रेष्ठ स्थिती समजावी. प्रथम शब्द ऐकण्याचा अनुभव, नंतर त्याचा अर्थ आकलन होण्याचा अनुभव, त्यानंतर अर्थाने अभिप्रेत असलेल्या वस्तूचा अनुभव आणि अखेर अनुभव घेण्याच्या वृत्तीचा लय, अशा या साधनाच्या पायऱ्या आहेत. म्हणून वाच्यांश मागे राहिला, वस्तूचा साक्षात अनुभव आल्याने लक्षांश मागे राहिला आणि शेवटी वृत्ती देखील नाहीशी झाली. आता या समासाचा सारांश ऐकूया. उपदेश निरूपण. हे जग कर्मभूमी असल्याने माणसाला काही केल्या कर्म करणे चुकत नाही. कर्म करावेच लागते, पण प्रत्येकाने ते मनापासून करावे. कर्मामध्ये जेथे अडचण येते तेथे भगवंताचे स्मरण करावे. तो भगवंत कसा आहे हे आपण विवेकाने ओळखावे. अंतरात्मा हाच खरा देव होय. तो देहामध्ये आत्मा तर जगामध्ये जगत आत्मा म्हणून वावरतो. एकच अंतरात्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे. आपण प्रतिमेची पूजा करतो ती अंतरात्म्यास पावते. अंतरात्म्यातून अवतारी जन्मास येतात व निजधामास गेल्यावर त्यांच्यातच आत्मरूपाने वास करतात. जगज्योतीमध्ये त्यांचा वास असतो. सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच अंतरात्मा असून सुद्धा देहबुद्धीमुळे प्रत्येकाला वेगळेपण येते. म्हणून देहबुद्धी झाडून प्रथम देहातील आत्मा बघावा, मग तोच विश्वामध्ये बघावा आणि अखेर निश्चळ परब्रह्म अनुभवावे. चंचल निघून गेले की निश्चळ परब्रह्म उरते. हा अनुभव येण्यास अनन्य व्हावे लागते. मीपणा द्रष्टेपणा गेला की अनन्यता लाभते. तेथे द्रष्ट्याशिवाय अनुभव येतो व वृत्तीशून्य अवस्था येते आणि हीच सर्वोत्तम अनुभूती होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश निरूपण नाम समास 9वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम